वीणा, मला तू जरा आपल्या उपराष्ट्रपतीचे नाव सांग पाहू. माहिती आहे ना तुला? मोठ्या दिराच्या या खोचक प्रश्नावर स्वयंपाकघरात सकाळच्या घाईत कामे आटपत असलेली वीणा गोंधळून जात पाहतच राहिली. थोड्या वेळापूर्वी निवांत पेपर वाचताना तिने त्यांना पाहिले होते. त्यामुळे ते त्यातील काहीतरी मोठी बातमी वाचून आपल्याकडे आलेत आणि चौकशी करत आहे इथवर तिने अंदाज बांधलेला असला तरी तिला त्या क्षणी त्यांनी जे विचारले त्याचे उत्तर आठवत नव्हते. म्हणून नाही म्हणजे नेमके नाव आता काही डोळ्यासमोर येत नाही दादा. पण मी सांगते 5-10 मिनिटात आठवून. चालेल? काय झाले? काही बातमी आली आहे का त्यांच्याबद्दल? असे वीणानेच दादाला विचारले. वीणाच्या या उत्तरावर मोठ्या दिराला म्हणजे ज्यांना सगळे आदराने दादा म्हणायचे त्यांना संधी मिळाली आणि ती त्यांनी घेतलीही. यासाठीच म्हणतो पेपर वाचत जा. जगात काय चालले आहे याचा पत्ताच नसतो तुम्हाला कधी. ते काही नाही, आजपासून संपूर्ण पेपर वाचून झालाच पाहिजे. मी रोज त्यातून आज काय महत्त्वाची बातमी आली आहे हे सकाळीच विचारत जाईल तुला आणि सगळ्यांनाच. एस बॉस म्हणत सासू, जाऊबाई आणि वीणाचा नवरा समर यांनी दादापुढे मान हलवली आणि स्वतःचे आवरायला ते निघूनही गेले. आजवर त्या घरात हेच होत आले होते. दादाचा शब्द कोणी खाली पडू देत नाही हे वीणा गेल्या 2 वर्षात लग्न होऊन आली तेव्हापासून बघत आली होती. तिनेही कधीच आजवर यावर विरोध केला नव्हता आणि तिचा काही आक्षेपही नव्हता. पण आताशा तिच्यावर खूपच ताण पडत होता. तरी ते सगळे ती घर आणि आपली माणसे आहेत म्हणून हसत हसत करत होती. दिवसेंदिवस तिच्याकडून असलेल्या अपेक्षांच्या यादीत भर पडत गेली आणि त्या अपेक्षा हव्या तशा पूर्ण न झाल्यावर नाराजगी दर्शवली जात होती. इतके सगळे कमी होते का की त्यात आज हे पेपर वाचणे, नवीन काम करायचे, तेही सकाळीच. रोज आपल्याला हे कसे शक्य होईल याचा विचार करत वीणा गप्प उभी होती. दादाही तिथेच उभे राहून वीणाच्या होकाराची वाट पाहत होते. आणि तुझे काय वीणा? मी तुझ्याही हो या उत्तरासाठी वाट पाहत इथे उभा आहे अजून. एक साधी गोष्ट सांगितली तर पटकन होकार द्यावा माणसाने. खूप काही बोलावे असे मनात येऊनही वीणाने एक मोठा जमेल तितका दीर्घश्वास घेत स्वतःला शांत केले आणि मुद्देसूद भाषेत उत्तर देत यावर तोडगा काढला. नक्कीच दादा, मलाही तुम्ही सगळे सकाळीच पेपर वाचता तसा पेपर वाचायला आवडले असते किंवा अजूनही मार्ग निघाला की नक्की जमवेल मी ते करणे. त्यासाठी मला खरं तर तुमची मदत हवी आहे. घरात जवळपास सगळेच नोकरीला जातात. त्यामुळे प्रत्येकाला सकाळी घरातून जाण्याआधी पेपर वाचायची आणि स्वतःचे आवरण्याची घाई असते. तुमचा बिझनेस आहे त्यामुळे तुम्ही जरा निवांत असू शकता. पण तरी तुमच्याहीकडे फक्त स्वतःचा व्यायाम, तयार होणे आणि पेपर वाचणे इतकाच वेळ तुम्ही शिल्लक ठेवलेला असतो रोज. ताईंना बाळ छोटे आहे म्हणून गेले 1.5 वर्ष आपण स्वयंपाकघरात पाऊल टाकू दिले नाही. त्यांनाही गरज लागणारे सगळे मी तुमच्या रूममध्ये अगदी हातात नेऊन देते. आणि तुम्हालाही प्रत्येकाला हातात चहाचा कप हवा असतो. तो चहाचा कप चहा पिऊन झाला की तुम्ही सारे सिंकमध्ये आणून ठेवायचेही कष्ट घेत नाहीत. जिथे चहा घेतला त्या जागेवर पडू देता, जे मी नंतर शोधून गोळा करते आणि उचलून आणून वाळून गेलेला कप घासून साफ करते. देवाची पूजा करायला वेळ काढत नाही म्हणून बाबा रोज माझ्यावर नाराज होत मला ऐकवणार आणि त्यांना मदत करायला माझा वेळ गेला की दारात रांगोळी काढायला उशीर झाला म्हणून आई चिडणार. शेजारच्या दोन्ही घरांची रांगोळी आपल्या आधी काढली जाते रोज. मला नेहमी सगळ्यात पुढे राहायची हौस आहे पण ते तुझ्या राज्यात कधी होणार ठाऊक नाही असे म्हणून त्या रुसून बसतात. ही काय स्पर्धा करायची गोष्ट आहे का? आणि जर असेल तर त्या घरातील कोण काय काम करते हेही आपण बघावे. कुणाला फुललेली बाग हवी तर कुणाला दारात आधी रांगोळी. कोणी चहा हातात दिला नाही म्हणून नाराज तर कुणाला सकाळी सगळं सोडून
आधी देवपूजा महत्त्वाची वाटते आणि ती तुम्ही कोणी किंवा त्यांनी न करता मीच करणे गरजेचे वाटतं. तसे नाही झाले की त्यांचे आणि तुमचे सर्वांचे मूड जातात व सगळेच बिनसते. माझी स्वतःची नोकरी, मी हे आपले घरातले सगळे रुटीन आणि माझी चांगली किंवा खराब जशी तब्येत असेल तशी विसरून जात निमूटपणे आजवर करत आले. तुमच्या शब्दाला मान देत सगळे पेपर वाचायला हो म्हणून गेलेत ना, मग तुम्हीच त्यांना उद्यापासून काही स्वतःची कामे करायला लावा असे सांगून मला वेळ मिळेल असे काहीतरी करा. नाहीतर जेव्हा तुम्ही सारे पेपर वाचाल तेव्हा माझ्याजवळ किचनमध्ये बसून मोठ्याने वाचा, म्हणजे माझ्या कानावर बातम्या पडतील आणि तिथल्या तिथे मी तयार केलेला चहा तुम्हा सर्वांना स्वतःला घेता येईल. कधी न बोलणारी वीणा त्या दिवशी अचानक बरेच काही बोलून गेली, जे सत्य होते. काही न बोलता ज्याच्यासमोर सगळं घर एस बॉस म्हणून झुकत होतं तो दादा आज वीणाला म्हणाला, एस बॉस, मी आणि घरातील सगळेच आमची छोटी छोटी कामे तरी उद्यापासून स्वतःच करत जाऊ. हळूहळू आमचा सहभाग कसा वाढवता येईल हेही पाहूत. आपल्या प्रत्येकालाच सकाळी घाई असते, तेव्हा आम्ही सगळे मिळून बाळाला सांभाळत स्वतः तयार होणे शिकून घेतो. म्हणजे तुम्ही दोघी जावा आणि आई स्वयंपाकघरात वेळ देऊन लवकर मोकळ्या व्हाल. पेपर वाचणे ही दुय्यम गोष्ट असेल माझ्यासाठी सुद्धा. वीणाला हे ऐकून खूप छान वाटले. दादाचे आणि सगळ्यांनी तिला समजून घेतल्याबद्दल आभार मानत ती म्हणाली, प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. मला राजकारणात अजिबात आवड नाही आणि सकाळी सकाळी पेपर घेऊन बसणेही. सकाळचा वेळ आणि आपली एनर्जी जगभरातल्या वाईट, दुःखाच्या आणि चिंतेच्या गोष्टी वाचून करावी हे मला पटत नाही. माझे काम मग ते घरातले असो वा ऑफिसचे, ते अचूक करणे, वेळेवर करणे ही मी माझी पूजा समजते. मी नास्तिक नाही, फक्त माझी धार्मिकता. मी केवळ ह्या बाह्य कर्मकांडांवर अवलंबून किंवा आधारित न ठेवता हाताशी आलेल्या वेळेच्या आणि वेळी समोर असलेल्या गरजेनुसार निर्णय घेते. देवासमोर मला जेव्हा निवांत मनाने बसता येते तेव्हाच मी साग्रसंगीत पूजा करायला तयार होते. सुट्टीच्या दिवशी त्यातला आनंद, समाधान हे सगळेच मी अनुभवते. पण रोज मनात अनेक चिंता आणि कामाची आखणी करत हाताने पूजा करावी असे कोणाला वाटत असेल तर मला ते अवघड जाईल. घरात लेकरू रडत ठेवून सगळ्यांची घाई लक्षात न घेता तुम्हाला सगळ्यांना डब्बा देण्यासाठी स्वयंपाकाला न लागता आधी तासभर पेपर वाचणे आणि नंतर तासभर पूजा करून सगळ्यांना उपाशी ठेवणे मला पटणार नाही. अंगण सुने दिसायला नको म्हणून दारापुढे छोटी रांगोळी काढून आणि अंघोळ झाली की न चुकता देवाला मनोभावे नमस्कार करून मी माझ्या दिवसाची सुरुवात करते. मला ते पुरेसे वाटते. माझ्या जॉबसाठी मला ज्या गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे त्याचे मी आजही पुढचे शिक्षण घेत आहे. त्या बाबतीत सगळी माहिती घेते मी. स्वतःला अपडेट ठेवते. या घरात सगळ्यात जास्त वाचन करणारी आणि विविध विषयांची माहिती ठेवणारी मी आहे. माझ्याकडे अनेक बाबींची माहिती असते. फक्त मला राजकारण या विषयाचा तिटकारा आहे. त्यामुळे जुजबी माहिती व्यतिरिक्त मी त्यात लक्ष घालत नाही किंवा अपडेट राहत नाही. रोज कोण निवडून आले आणि कोणी काय आरोप करत आहे, कोणाची कामाची पद्धत कशी, यावर कोण निवडून येईल या अशा विषयांवर चर्चा करण्याइतका फुकटचा वेळ माझ्याकडे नाही आणि कधी असला तरी मी तो देणार नाही कारण मला त्याची गरज वाटत नाही. माझ्या दैनंदिन जगातल्या सगळ्या गोष्टी नीट करता याव्यात यासाठी जी माहिती हवी, ज्या बातम्या मला माहिती हव्यात, फक्त त्यांचे अपडेट मी घेते. मध्यमवर्गीय किंवा सामान्य माणसाला राजकारणात लक्ष घालण्याचे चोचले परवडत नाहीत, कारण हाच एक घटक आहे जो पुढे जाण्यासाठी सवलतींचा आधार न घेता झटत असतो. राजकारण करण्याइतका वेळ यांच्याकडे कधी असूच शकत नाही हे माझे मत असले तरी तुम्ही वयाने मोठे म्हणून आम्हाला जे काही करायला सांगाल
ते आमच्या भल्यासाठी असेल असे समजून मी रोजच्या ठळक बातम्या माहिती करून घ्यायला तयार आहे. तुम्ही कोणी मोठ्याने बातमी वाचणार असाल तर त्या मी ऐकेन, याला मी होकार देते. पण त्या बातम्या फक्त देशाची किंवा कुणाची काही प्रगती झालेली असेल त्याविषयी, नव्या शोधाबद्दल किंवा सकारात्मक असतील तरच, नाहीतर मला अन्न शिजवताना किंवा खाताना कोणत्याच निगेटिव्ह गोष्टी ऐकायला आवडत नाहीत. तेव्हा ती काळजी सगळे घेऊ शकणार नसाल तर माझ्यासमोर बातम्या वाचू नका. मला जमेल तेव्हा फक्त जगातल्या चांगल्या बातम्या मी वाचेन. कोणीही बातमी ज्यावर मला माझा काही सहभाग देता येणार असेल किंवा स्वतःच्या नाही तर कुणाच्या आयुष्यात चांगला बदल घडवून लावण्यात हातभार लावता येत असेल, त्या गोष्टी जाणून घेण्यात मला जास्त रस असतो. केवळ चर्चा करण्यापेक्षा हातभार लावणे मला समंजसपणाचे वाटते. सामाजिक अलर्टसाठी असलेल्या बातम्या तशाही आपल्यापर्यंत येऊन पोचतातच. मग त्यासाठी रोज सकाळी कामे सोडून पेपर घेऊन बसणे मला जमणार नाही. आणखी एक, देवपूजा असो वा बाग फुलवणे, रांगोळी आदी काढून अंगण सजवणे किंवा पेपर वाचून अपडेट ठेवणे, ह्या तुमच्या ज्यांच्या आवडी आहेत त्यांना पूर्ण करताना पुढाकार यात जास्त असणे महत्त्वाचे आहे. लीडर बनून स्वतःची जबाबदारी घेत इतरांना प्रेरित करता यायला हवे आपल्याला, त्यात खरा आनंद असतो. नाहीतर स्वतःच्या आवडीच्या गोष्टीही इतरांनीच कराव्यात या अपेक्षेत आपण बसलो तर आपल्याला आनंद तेव्हाच मिळेल जेव्हा समोरची व्यक्ती ते काम करेल. छंद आणि आवड तरी इतरांच्या भरोश्यावर आपण पूर्ण करू नये असे मला वाटते. तसे आपण करत असू तर एकदा आपल्या आवडीच्या गोष्टी खरेच आपल्याला आवडतात का ह्याचा आपण पूर्ण विचार करावा. शांतपणे बोलून मुद्देसूद विचार करून केलेले भाष्य ऐकून त्या घरातील बॉसची व्याख्या बदलली गेली. बॉससारखी केवळ हुकुमशाही न करता लीडरसारखे उदाहरण बनून स्वतः त्या कामाचा भाग होणे महत्त्वाचे असते हे सर्वांना पटले. या तत्त्वावर घरातला आनंद व ऐक्य टिकणारे निर्णय त्यानंतर नेहमीच त्या घरात घेतले गेले. आता आपणही असाच विचार करून हवे ते बदल आपल्या घरात करण्याची आपली जबाबदारी पार पाडूत, हो ना? ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.